नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात होणाऱ्या युग प्रवर्तक हेडकेवार या नाटकाच्या प्रचाराचे बॅनर फाडल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमातींच्या नगरसेवकांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी भारतीय संविधान सेनेने नाटकाला विरोध दर्शविला आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी जर निवेदन दिलं असतं तर याच्याने सुद्धा आणखी एक वेगळा संदेश गेला असता. जातीवादाचं एक वेगळं उद्रेक झाला असता. प्रथमदर्शनी आम्ही जरी भावना दुखवलेल्या असतील, परंतु आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की ही आमची देखील जबाबदारी येते. समाजाचं आम्ही नेतृत्व करतो आणि म्हणून आम्ही आजच्या प्रथमदर्शनी SC आणि STच्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे धुळे शहरामध्ये वादविवाद न होता, जातीवाद निर्माण न होता शांतता राखली पाहिजे. आम्हाला माहिती आहे हे आम्ही निवेदन दिल्यानंतर 2 प्रवाह असतात. आम्हाला देखील ट्रोल केले जाईल, परंतु आमच्याला ट्रोल केलं, आमचा निषेध केला, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला पर्वा या माझ्या समाजाची, जो समाज संघटित होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरित झालेला आहे. आणि जर असं कृत्य जर करून जर समाजामध्ये तरुण पोरांचे जर माथे भडकवले तर ते माथे भडकवता असताना खोटे नाटे गुन्हे दाखल होतील. आणि हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र शासनाने याला आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने मान्यताने सर्व परवानग्या घेऊन केलेला आहे. म्हणून जर तुमचं निर्देशन काय असतील तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या दरबारी तुम्ही तिथं मांडा. तुम्ही त्या महायुतीच्या घटक पक्षातील एक मोठे पदाधिकारी आहात. तुम्ही संदेश उद्या उठून काय देताय? या ठिकाणी अनेक ठिकाणी धुळे शहरामध्ये बॅनर लावलेले आहे. दुसरा मुद्दा असा पण काल आमची चर्चा झाली. SCचे ते महापौरांचे जे आपले परदेशी आहेत त्या बाहेरगावी गेलेले आहेत. नागसेन बोरसे हे बँगलोरला त्यांच्या उपचारासाठी गेलेले आहेत. नागसेन नाही बोलू मी, महापौर. हा, पण नाही, जे नाही आलेले त्यांच्या बाबतीमध्ये बोलतो. मी महापौर विचारतोय. महापौर हे बाहेरगावी त्यांचे पुण्याला त्यांच्या यांच्याकडे गेलेले आहेत. कुटुंब गेलेलं असेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.